चला येतो आम्ही आता. दामिनीबाई, कार्यक्रम खरंच लई चांगला झाला. फार बरं वाटलं. आणि धैर्यराव, खरंच तुम्हाला काही सांगायची गरज नाही, पण राहत नाही म्हणून एक विनंती करतो. आमच्या सावीची काळजी घ्या. भाऊ, तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना. अरे हो, सांगायचं राहूनच गेलं. धैर्य आणि सावी उद्या फिरायला बाहेर जात आहेत. हा म्हणजे ते नाहीच म्हणत होते, पण यावेळेला मी त्यांचं काही ऐकलंच नाही. अरे वा, कुठे जाणार आहेत? ते मात्र सरप्राईज आहे. अगदी बरं केलं. दोघांनाही गरजच होती फिरायला जायची. पण सावे, स्वतःची आणि धैर्यरावांची काळजी घे बरं. अनुराधाताई, तुम्ही काळजीच करू नका. मुलं कुठेही असली ना तरी माझं लक्ष मात्र त्यांच्याचकडे असणार आहे. आणि काही अडचण आलीच तर मी आहेच ना. सावे, पुरी फिरायला जाणार तुम्ही आता? मी दोघंच आहात. अवा, एकमेकांची नीट काळजी घ्या. नाही तर असतं नुसतं आपलं ते मोबाईल मध्ये अडकून पडतात. भाऊ, किती सूचना देताय? गप्प राहायला शिकलात तर तुम्ही असेच गप्प राहा. नाहीतर मग माझा धैर्य तिकडनं येताना सावीची बॉडी घेऊन येईल. मधुसूदनराव, तुमची झोळी राहिली होती. पप्पा, धैर्यांसोबत फिरायला चालली. 2-3 दिवसात परत येईल. परत आले की भेटूया. काळजी घ्या. सांभाळ स्वतःला. काळजी घे. बर, चला दामिनीबाई, चला निघतो आता. बराच वेळ झाला. मधुसूदनराव, चला की. खूप वेळ झालाय. काय झालं
पप्पांना. ते अशी अस्वस्थ का वाटतंय? म्हणजे म्हणजे आत्याने सगळ्या नायकांना घरी बोलावून घेतलं. आता परत परत एकच गोष्ट विचारल्याने ती बदलणार आहे का? आत्या आत्या आई, ती मांजर कशी ग अशी डोळे मिटून दूध पिते आणि तिला वाटतं तिला कोणी बघत नाहीये. तसंच झालंय आत्याचं. आयुष्यभर लपवलेलं सत्य बाहेर पडू नये म्हणून खोटं वागायची नाटकं करते. खोटं वागायची नाटकं. आई आता बघच ती सावी एकदाची गचकली ना तेव्हा तेव्हा सावीचा बाप कोणावर संशय घेणार? कोणावर संशय घेणार? आत्यावर. वाह वाह, साहब भी मर जाए और लाठी भी ना टूटे. कसलं मारी, कसलं मारी नाही. हे काय चाललंय? ते मी पोरीला लहानपणीच्या आठवणी सांगत होते. वाटलं ते ऐकून तरी उठेल पोर. ठीक आहे, पण पेशंटला त्रास होईल असं काही करू नका. हो. राग जरा नीट वा, अशाने जीव जाईल माझा एक दिवस. आई आई अगं किती घाबरशील. आई आहेस ना तू माझी. मग गरज पडली तर जीव सुद्धा द्यावा लागेल. पप्पा कुठे होतात तुम्ही इतकी वर्ष? काय करत होता आणि मुजुमदारांचा या सगळ्याशी काय संबंध आहे? बोला ना, काय झालंय? सावी, आता मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. अरे वा, बाप लेकीच्या गप्पा चालल्यात की काय? सरप्राईज. सावी, काय झालं? सावी, काय झालं? तेच तर मी तुला विचारतोय. काय झालंय? लक्ष कुठे आहे तुझं? नाही
कुठे काय, काहीच नाही झालं. अच्छा, मग काय करतेस हे? बॅग भरत होते. बर, एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघ बरं, बॅग भरत होतीस की रिकामी करत होतीस? अरे देवा, लक्षातच नाही आलं माझ्या. सावी, काय झालं? कसलं टेन्शन आहे? कोणी काही बोललं का तुला? नाही. मग परत पप्पांचा विचार करतेस? हो, म्हणजे पूजेनंतर निघताना खूप इमोशनल झाले होते पप्पा. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. असं वाटत होतं की त्यांना मला लांब जाऊ द्यायचं नाहीये. धैर्य, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. विचार की मग. तुम्ही चिडणार नाही ना? सावी, आधी विचार तरी. मला असं वाटत होतं की आपण बाहेर जायचा प्लॅन थोडा पोस्टपोन करूयात का? नाही म्हणजे पप्पा आत्ताच आलेत ना, आणि त्यांना अजूनही आपलं लग्न मान्य नाहीये. मी परत एकदा त्यांच्याशी बोलून बघते. एकदा का त्यांनी आपलं लग्न मान्य केलं आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला ना, की मग जीवाला असा घोर नाही लागणार. म्हणून ठीक आहे, तू काही काळजी करू नको, मी आईशी बोलतो तसं. सावीचा चेहरा किती खुल्ला होता नाही? आपली लेक सुखात आहे त्या घरात, हे तिचा चेहराच सांगत होता. आपण उगीच त्या मुजुमदारांवर संशय घेतला. हे घे. अहो अहो, चुकून बोलून गेले मी. नका एवढं मनाला लावून घेऊ. मला माहित आहे त्यावेळेच्या वैराला कारणं पण तशीच होती, पण आता त्या जुन्या गोष्टींना लई वर्ष झाली. विसरून जावं. जर सावीच्या बाजूने विचार केलात तर तुम्हाला सुद्धा कळत की आपली आपली लेक लई सुखानं नांदते तिथे. आता तरी राग सोडा की. बघ अनुराधा, दामिनीताईंचा फोन. हॅलो हॅलो, अनुराधाताई, पोचलात का घरी? वय वय, आत्ताच पोचलो. बरं, सावीचे पप्पा बरे आहेत ना? सावीला त्यांची काळजी वाटत होती हो. लेकीला बापाची काळजी वाटणारच ना, म्हणून विचारलं. आणि काय आहे, त्यांच्या काळजीपोटी दोघे पण उद्याची ट्रिप ते पुढे ढकलूया म्हणतायत. यांच्या काळजीपोटी सावी धैर्यरावांना आणि तिच्या सासरच्या माणसांना दुखावते. हॅलो, हा हॅलो, हा बोलते की मी. अहो दामिनीताई, अहो काळजी करायची काहीच गरज नाहीये. हे अगदी बरे आहेत आता. हे काय, मला आल्या आल्या चहाच टाकायला सांगितलं त्यांनी. चहाच टाकते मी. एक मिनिट, तुम्ही तिच्याशीच बोला. हॅलो. सावे, अगं बाळा, नको काळजी करू इतकी. तुझ्या पप्पांची काळजी घ्यायला इथं भाऊ, केतन, मी, आम्ही समजे आहोत की. आई, अगं तसं नाही, पप्पा इथं असताना खूप शांत वाटत होते.
मला वाटलं त्यांचं काही बिनसलंय काय. अगं नाही ग, ते त्यांची दगदग झाली ना, म्हणून असेल. तू नको काळजी करू. हा, तुम्ही निर्धास्त मनाने जा. आई, नाही म्हणजे खरंच जर तसं काही असेल तर सांगा, आम्ही जाणं पोस्टपोन करतो की. नाही नाही, त्याची अजिबात काही गरज नाही. हा, तुम्ही जा, छानपैकी मजा करा, एकमेकांना येळ द्या. आमची नका काळजी करू. हा, बरं ठीक आहे आई, पण तू मला फोन करत राहा. भय ग बाळा, रोज फोन करीन. हा, जा आता तुम्ही तुमच्या तयारीला लागा. मी फोन ठेवते. हां ठीक आहे. झालं? सावी, तुला जर अजूनही पप्पांची काळजी वाटत असेल ना, तर आपण जाणं कॅन्सल करूया, नंतर जाता येईल की. मी लगेच बुकिंग कॅन्सल करतो, काही प्रॉब्लेम येणार नाही. नाही धैर्य, जाऊयात आपण. नक्की ना? हो नक्की. चला मग, तुम्ही तयारीला लागा, मी आलेच. बघितलं ना, तुमचं टेन्शन घेऊन फिरायला जाणं पण कॅन्सल करत होती आपली सावी. अहो, असं करून कसं चालेल? तिने काय आता कायम तुमच्या काळजीत राहायचं का? तसं पण तुम्ही येईपर्यंत दिवस रात्र तुमच्याच काळजीत असायची पोर. तुम्हाला चालेल ती अशी घाबरत घाबरत जगलेली? आवडेल तुम्हाला? अहो, हे तिचं सुखानं संसार करायचं वय आहे. आणि तुम्हीच म्हणायचात ना की लेकीचं एकदा लग्न झालं की ती सासरचीच व्हायला पाहिजे, माहेरच्या बंधनात अडकून नाही राहायला पाहिजे. तुम्हीच जर स्वतःला सावरलं नाही तर तिचा जीव कायम या घरात अडकलेला राहील. मग ती स्वतःच्या वाटेचं सुख कसं काय अनुभवणार हो? आपल्यामुळं आपल्या लेकीच्या सुखात मिठाचा खडा नको. तुम्ही आधी वचन द्या की सावीच्या सासरच्या माणसांवरचा राग तुम्ही विसरून जाल. सावीच्या सुखासाठी तुम्ही आता मागचं समज विसरून जा आणि स्वतःला सावरा, आनंद ठेवा. वचन द्या मला. आपल्या सावीच्या सुखासाठी. मला माहित होतं आपल्या सावीच्या सुखासाठी तुम्ही एवढं नक्की करणार. मी चहा टाकते तुमच्यासाठी. तुम्हाला गोळ्या पण घ्यायच्यात ना? आलेच मी. का असं वचन दिलंस? का वचन दिलंस अनुराधाला? अरे, पोरीचा जीव धोक्यात आहे माहिती असूनही का गप्पा राहिलास? पोरीला मरणाच्या काय ढकललास तू? एक बाप म्हणून हरलास तू मधुसूदन. नाही, हरलास तू.
हरलास तू मधुसूदन नाईक, हरलास. एक बाप म्हणून हरलास. अजिंक्य शिरोटे, अभिषेक कुमार, गौतम बनकर, दिग्विजय खेतान, एक आणि एक डॉक्टरला भेटलाय हा मधुसूदन नाईक. हे घ्या मॅडम, पेटवून टाका ते पुरावे. मधुसूदन नाईकचं तोंड बंद करून टाका. बरे आहात ना तुम्ही? हे जाळायला सांगताय मला? तुम्हाला कळत कसं नाहीये नाना? 7 वर्षांपूर्वी जेव्हा खोट्या डिग्र्यांचं सगळं प्रकरण बाहेर आलं होतं ना, तेव्हा हा मधुसूदन नाईक प्रत्येकाला जाऊन भेटला होता. भावनिक आवाहन करून प्रत्येक डॉक्टराची माहिती मिळवली होती त्याने. मग तुम्हाला काय वाटतं? आता तो हे नाही करू शकत, पण सध्या मी त्याला त्याच्या मुलीच्या जीवाची धमकी देऊन गप्प केलाय. पण गप्प बसेल तो मधुसूदन नाईक कसला? गप्प नाही बसणार तो. हे सगळं प्रकरण बाहेर काढायची खुमखुमी परत त्याच्यात येणार. त्याआधी आपल्याला एक काम करायचं. या फाईलमध्ये जेवढी नावं आहेत ना, त्या प्रत्येकाला भेटायचं, त्यांना आपल्या बाजूनी करायचं. ऐकलं तर ठीक, नाहीतर धमकी द्यायची. आणि तरीही नाही ऐकलं तर पुढे काय करायचं हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोय ना? हो मॅडम. देवी आई, पोरं प्रवासाला बाहेर पडतायत. तुझं लक्ष असू दे, त्यांचा प्रवास छान होऊ दे. अगं असू दे. झाली सगळी तयारी? हो. बरं, सांभाळून जा आणि पोचल्या पोचल्या आधी फोन करा. तुम्ही पोहोचेपर्यंत मला काळजी लागून राहील. हो, पोचल्यावर लगेच फोन करतो. तिथे गेल्यानंतर इथली चिंता करायची नाही. छान एकमेकांना वेळ द्या, मज्जा करा. हो मॅडम, खरं तर तुम्ही आणि आईने समजवलं म्हणून माझी जाण्याची हिंमत होती. धैर्याचं आवरलंय का? बोलून घे, निघायचं असेल ना. हो. सावी, हे सगळं तुला या घरात अडकवण्यासाठी करते मी. एकदा का तू धैर्याच्या मुलाची आई झालीस ना, की तुझ्या बापाचा लगाम कायमचा माझ्या हातात येईल. हे इथून पुढे या खिडकीतून यायचं आणि जायचा. इथून बॅक गेट जवळ आहे आणि कॉन्स्टेबल पण एकच आहे. त्याचाही काही बंदोबस्त होतोय का ते बघा. म्हणजे पाहिजे तेव्हा येणं जाणं सोपं होऊन जाईल माझं. हिरा, अगं तू सारखी इथून अशी ये जा करायला लागलीस. नेमकं त्याच वेळी पोलीस बिरीस आले तर मग काय? अगं तुझा रिकामा बेड दिसेल ना त्यांना. माझा बेड रिकामा का असेल? म्हणजे तू असशील ना माझ्या जागेवर. अगं पण तुला कळलं तर? आता कशाला कोणाला काही कळणार आहे? दामिनी वंसत त्यांना कळलं तर? आईचं टेन्शन घेऊ नका, मी आणि विलासदा मॅनेज करू आईला. आलं का? त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हा का? आमदाराला हॉस्पिटलमध्ये टाईट सिक्युरिटी आहे.
तू जरा जरी बाहेर पडलीस का नाही तर लगेच पकडलीच असेल. अरे मग मी करायचं तरी काय? हा तिकडे ते धैर्य सावी हनीमूनला गेलेत आणि मी काय इथं बेडवर पडून राहायचंय का? नाही नाही. कुंकू कसं काय वाढलं? हा कुठला अशुभ संकेत तर नसेल ना? नाही ग, असा काही विचार नको करू. मनात असे अभद्र विचार आणू पण नकोस. बाहेर चाललंय ना फिरायला. अगं पडलं असेल ते, मी आवरून ठेवते. हा जा आवरून घेतो. देवी आई, माझ्या पप्पांकडं आणि माझ्या घरादाराकडे लक्ष असू दे तुझं. धैर्य, अहो निघायचंय ना आपल्याला. उशीर होतोय आणि तुम्ही फोन काय चालवत बसलाय? मी तर रेडीच आहे की कधीचा. आधी तू तर रेडी हो. मी पण रेडीच आहे की. काय झालं, असं का बघताय? इकडे इकडं ये आणि कबड उघड. कपाट? अहो आता कशाला उघडायचंय? आता मी सगळ्या बॅग पण पॅक केल्यात, सगळं झालंय. अगं एकदा उघड तर खरं. धैर्य, हा ड्रेस हा कधी आणला तुम्ही? कालच आणलाय की. आणि त्याचं काय झालं ना, माझ्या बायकोला जरा काळजीनं घेरलं होतं, त्यामुळे देता नाही आला. बरं कसा वाटला ड्रेस? आवडला ना? खूप छान. मग चल आता पटकन रेडी हो ड्रेस घालून आणि खाली ये. मी खाली वाट बघ. अहो पण ह्या सगळ्याची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? निसावी, पहिल्यांदाच असं बाहेर फिरायला निघालोय आपण. आणि असे अजून बरेच सरप्राइजेस तुझी वाट बघतायत. आणि तू बघच, आपल्या हनीमूनचा प्रत्येक दिवस एकदम स्पेशल बनवणार आहे. बरं आता पटकन रेडी हो आणि खाली ये. आई, झाली तयारी? हो आता निघतो आम्ही. बर, सुखरूप जा. भाऊजी, हे थोडा खाऊ दिलाय प्रवासासाठी. थँक्यू. मज्जा करा. हा धैर्य, तिकडे गेल्यानंतर इकडची काळजी करू नका. आणि हो, सावीच्या माहेरी आम्ही अधूनमधून जात जाऊ. तिच्या पप्पांची चौकशी करू. आई, मला माहितीये ह्या वेळेला त्यांना सामोरं जाणं हे तुझ्यासाठी काही सोपं नाहीये, पण त्यानं काही प्रॉब्लेम व्हायला नको. मुलाच्या प्रेमासाठी एवढं तर करूच शकते ना मी. पण आई, रागाच्या भरात जर सावीचे पप्पा तुला काही जास्त बोलले तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दे. व्याही येते आपले, त्यांचं बोलणं कुठे मनावर घ्यायचं.
सावी, छान दिसतेस. आधी मध्ये असे कपडे घालत जा. बाई ग, माझीच दृष्ट लागायची ग बाई. सावी, भाऊजीने नशीबच काढले बघ, तुझ्यासारखी सुंदर बायको मिळाली आहे.